नमस्कार, मी निशा. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा. तर मैत्रिणींनो, आज आहे भोगी. भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ही बघा, ही भोगीसाठी मी सगळ्या भाज्या घेतल्या आहेत. ही बघा, काटेरी वांगी, शेवग्याची शेंग, गाजर, हे आहे चणे, वाटाणा, पावटा आहे. आणि हे वाटणसाठी साहित्य घेतलं आहे. ओलं खोबरं, कांदा, सुकं खोबरं, हा छोटा टोमॅटो आहे बारीक चिरलेला, आणि एक कांदा घेतला आहे. हे सगळं मला वाटणामध्ये मिक्स करायचं आहे. तर मी आता हे वाटण आहे ते भाजून घेणार आहे. बघा, भाजून घेतलं वाटण, त्याची पेस्ट बनवली मिक्सरला लावून. हे शेंगदाणे घेतले भाजून, त्याची कूट बनवलं. तर आता ह्या वाटणामध्ये मी मसाला घालून घेते आहे. मसाला घातल्यानंतर थोडीशी हळद टाकली आहे, अर्धा चमचा. बघा, झटपट अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. मीठ घालते चवीनुसार. आता हे सगळं मी मिक्स करते, कांदा टोमॅटो घालून मिक्स करते आणि लगेच कढई ठेवते तापवायला. ही आता कढई ठेवली आहे. बघा, कढईमध्ये तेल टाकून घेते. जेवढं आपल्याकडे भाजी असेल तेवढं आपण तेल टाकायचं आहे. मी आज केलेली भाजी तुमच्याशी शेअर करते आहे. तुमची बनवून पण झाली असेल सगळ्यांची. तर ही बघा, तेल टाकलं, तेल तापलं की लगेच थोडासा कांदा कढीपत्ता टाकणार आहे फोडणीला. आणि ही वांगी आहेत बघा काटेरी, त्याला छेद पाडून अशी मी मस्त अशी भरून घेतली आहेत. ही बघा, अशी व्यवस्थित चांगली गच्च भरून घेतली आहे. आणि आता इकडे कांदा वगैरे चांगला लाल होत आला आहे. तोपर्यंत आपल्याला थोडासा फोडणीमध्ये मसाला टाकायचा आहे, कारण इकडे मी मसाला कमी टाकला आहे वाटणामध्ये म्हणून. तर आता मसाला टाकून घेते मी. मसाला टाकल्यानंतर चांगलं तेलामध्ये परतवायचं, कारण की मग चांगलं लाल भाजीला कलर येतो. तर आता हे बघा, चांगला कलर आला की आपण वांगी व्यवस्थित आतमध्ये सोडायची. अशी फोडणीमध्ये ना तेलामध्ये परतवून घ्यायची. त्यांची साल असते ती व्यवस्थित अशी बघा भाजली पाहिजे साल, मग वांगी पटकन शिजतात. तर आता ही वांगी चांगली परतवून झाली आहे. आपल्याला आता टाकायची आहे सगळी मिक्स भाजी. तर मिक्स भाजी मी सगळी स्वच्छ धुवून ठेवली आहे. ही बघा, ही आता सगळी मिक्स भाजी आहे ती टाकून घेतली आहे. आता चांगली फोडणीमध्ये परतवून घ्यायची. भाजी चांगली शेकली सगळी की चांगली चवीला लागते, म्हणून फोडणीमध्ये कोणताही पदार्थ व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. तर आता हे सगळं वाटण होतं ते पण मी टाकून घेतलं आहे. ते पण चांगलं परतवून घेते. चांगलं परतवायचं. आणि आता आपल्याला लागेल तसं थोडंसं पाणी टाकायला पाहिजे, कारण चांगली भाजी सगळी बटाटा पण टाकला आहे, कारण की मुलांना आवडतो म्हणून. तर आता सगळं पाणी टाकून वगैरे व्यवस्थित झालं तसं मी आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅस करून ठेवायचं आपल्याला. हे बघा, पाणी पूर्ण हवं तेवढं मी घातलं आहे. झाकण ठेवते आहे. झाकण ठेवून झालं की लगेच आता इकडे आपल्याला भाकरी करायची आहे. तर हे आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ म्हटलं की थोडं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकावंच लागतं, म्हणून मी तव्यावरच गरम पाणी ठेवते करत. आणि तव्यावरचं गरम पाणी असं चांगलं कडकडीत पाणी घातलं की भाकरी छान फुगून येतात. तर आता हे बघा, भाकरीचं पीठ वगैरे व्यवस्थित मळून घेतलं. भाकरी थापते आणि त्याच्यावर तीळ टाकायचे आहेत आपल्याला. आज आहे भोगी म्हणून तीळ खायचे. वांग, तीळ, शेंगदाणे ह्या सगळ्या वस्तू ह्यावेळेस खायच्या असतात संक्रांतीला, म्हणून हे बघा तीळ लावून घेतले आहेत. आणि आता पाणी लावताना पण वरती थोडेसे तीळ टाकले आहेत भाकरीवर. आता पाणी लावून घेते भाकरीला आणि मग व्यवस्थित आपल्याला भाकरी शेकवून घ्यायची आहे. हे आता पाणी सुकलं ना की आपण भाकरी परतवून घ्यायची आहे. हा माझा लोखंडी तवा आहे, याच्यावर भाकरी खूप छान खुलगट येतात. आता असं हळूवार तावेच्याने साईडने घ्यायचं आणि परतवून घ्यायची भाकरी. भाकरी बसताना थोड्या हाताला चटके लागतात, कारण तवा जाड आहे. आता भाजीला आपल्या कड आला आहे व्यवस्थित. भाकरी पण पलटवून झाली, एका साईडने शेकली तशी मी पलटून ठेवली. आता हे बघा, भाजी शिजत आली आहे आपली. तुळशीला नैवेद्य दाखवायचा असतो आमच्याकडे, म्हणून ही भाजी मी सकाळीच केली जेवण. आता हे बघा, भाकरी पण चांगली गरगरीत फुगली आहे. भाकरी, भाजी, कांदा, गूळ असं दाखवू शकता नैवेद्य. किंवा ह्या भाकरीच्या पिठामध्ये गेल्या वर्षी मी दाखवलेली होती यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर, की भाकरीच्या पिठामध्ये गूळ, मध, तूप आणि काय हवं असेल तर तुम्ही मिक्स करायचं ते पाण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये भाकरीचं पीठ मिसळून त्या भाकरी करायच्या. तर आज मी अशा प्रकारे केल्या.
केलेली ही भाजी भाकरी तुम्हाला भोगीची कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि चॅनल करून नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. देऊ घ्या गोड बोला.